मित्रांनो, एआयच्या मदतीने जेव्हा आपण व्हिडिओ जनरेट करायचा विचार करतो, तर बरेचसे टूल्स तर पेड आहेत, जे आपल्याला फ्रीमध्ये व्हिडिओ जनरेट करू देत नाहीत. इवन गुगलचा जो Veo 3 आहे, तो देखील आपल्याला पेडच घ्यावा लागतो. फ्रीमध्ये व्हिडिओ खूपच लिमिटेड त्याच्यामध्ये जनरेट होतात. म्हणजे फ्लो वगैरे जर तुम्ही वापरला, तर 1-2 व्हिडिओ त्याही 8 सेकंदाच्या फक्त जनरेट होतात. मग तुम्ही समजा एखादा मोठा असा काहीतरी सीन तयार करायचा आहे, जो 30-40 मिनिटाचा असेल, म्हणजे एखादी शॉर्ट मूव्ही किंवा काय म्हणू आपण शॉर्ट फिल्म तुम्हाला तयार करायची आहे. आयडिया प्रत्येकाच्या डोक्यात आहेत, की एआयच्या मदतीने आपण एखादी अशी शॉर्ट फिल्म तयार करू. पण रिस्ट्रिक्शन कुठे येतं, की एका वेळेला फक्त 8 सेकंदाची व्हिडिओ तयार होते. आणि दुसरी गोष्ट, एक दोनच व्हिडिओ फ्रीमध्ये तयार होतात. मग आपल्याला एवढ्या सगळ्या व्हिडिओ जर बनवायच्या असतील, तर त्याला एक तर पेड व्हर्जन तुम्हाला घ्यावं लागेल. दुसरी गोष्ट, 8-8 सेकंदाच्या व्हिडिओ बनवणं वगैरे ते थोडंसं किचकट होईल. आणि त्याच्यानंतर मग एडिटिंग हा सगळ्यात मोठा हेडेक असतो. व्हिडिओ एडिट करा, त्या सगळ्या जोडा, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये ट्रिम वगैरे करा. हे प्रोफेशनल वर्क आहे आणि ते नॉर्मली सगळ्यांना जमत नाही. पण आजची ही व्हिडिओ बघितल्यानंतर मात्र तुम्ही अगदी बिगिनर असाल, व्हिडिओ एडिटिंग बद्दल, व्हिडिओ जनरेशन बद्दल तुम्हाला शून्य नॉलेज असेल, तरीही तुम्ही अगदी मोठी 30-40 मिनिटाची व्हिडिओ तयार करू शकतात. हो, अगदी 100%. हा, आणि फ्री, 100% फ्री. ती गुगलचं Veo 3 वापरून सरप्राईज झालेत ना? नक्की. मी देखील सरप्राईज झालो होतो. आज असं एक टूल आपण या ठिकाणी बघतो आहोत, की गुगलचा Veo 3 वापरून 100% फ्री 30-40 मिनिटाची आपण मग एक मोठी लॉंग व्हिडिओ सहज तयार करू शकतो. एडिटिंग वगैरे सुद्धा एआयच्या मदतीने होतं. त्याच्यामध्ये तुम्ही साऊंड इफेक्ट असेल, त्याच्यामध्ये व्हॉइस ओव्हर असेल, बऱ्याच गोष्टी आहेत. मी सगळं एक्सप्लेन करत बसण्यापेक्षा प्रॅक्टिकलीच ते आपण सगळं समजून घेऊयात. आजची ही व्हिडिओ सगळ्यांसाठी खूपच मोठा धमाका असणार आहे. मी स्वतः खूप सरप्राईज झालो. माझं हे आवडतं टूल ठरलं, की गुगलने फ्री ऑफ कॉस्ट एवढं भारी टूल व्हिडिओ जनरेशनचं आपल्याला दिलंय. आणि ते आपल्याला माहिती नसतं म्हणजे मग खूपच अवघड गोष्ट होईल. त्यामुळे मी आजची ही व्हिडिओ या ठिकाणी आपल्या कोडिंग कट्टाच्या व्ह्यूअर्ससाठी घेऊन आलोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक करा, कमेंट करा, आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, की आपण कोडिंग कट्टाच्या माध्यमातून एआयचा ऑनलाईन कोर्स रन करत असतो. आपल्या याच्या आधीच्या 2 बॅचेस सक्सेसफुली पूर्ण झाल्यात. आणि 1 मे पासून तिसरी बॅच जी आहे ती आपण सुरू करतो आहोत. हा एआयचा मास्टर कोर्स आहे, ज्याच्यामध्ये आपण एआय अगदी A to Z शिकणार आहोत, बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत. मग त्यात तुमचा चॅट जीपीटी असेल, गुगल जेमिनी असेल, क्लॉड एआय असेल, हे सगळे मॉडेल आपण त्यात कव्हर करतो. अगदी प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सुद्धा आपण त्याच्यामध्ये या ठिकाणी शिकत असतो. म्हणजे अगदी एबीसीडी पासून सुरुवात होते. त्याचबरोबर हा कोर्स थोडा पुढे ऍडव्हान्स लेवलला आपण घेऊन जातो. याच्यामध्ये मग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट जनरेशन, जसं इमेज जनरेशन असेल, व्हिडिओ जनरेशन असेल, इवन व्हिडिओ ऍड्स कशा तयार करायच्या, सीजीआय ऍड्स वगैरे कशा बनवायच्या, हे देखील आपण या कोर्समध्ये शिकवत असतो. कंप्लीट वेबसाईट बिल्ड कशी करायची एआयच्या मदतीने, हे देखील तुम्ही शिकणार. कोडिंगचं शून्य नॉलेज असताना तुम्ही या सगळ्या गोष्टी अगदी सहज जनरेट करू शकतात किंवा तयार करू शकतात. मग वेब होस्टिंग असेल, ते देखील आपण या ठिकाणी कव्हर करतो. तुम्हाला जर तुमचं स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू करायची इच्छा असेल, तर मग त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, मग व्हिडिओ एडिटिंग करण्यापासून व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे सगळ्याच गोष्टी, थंबनेल वगैरे जनरेट करणे, स्क्रिप्ट लिहून घेणे, हे देखील आपण या कोर्समध्ये कव्हर करतो. म्हणजे हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला तुमचं स्वतःचं चॅनल सुद्धा सुरू करता येऊ शकतं. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कोर्समध्येच आपण एजंटिक एआय देखील शिकवत असतो. एजंटिक एआय म्हणजे काय? एआय तुमच्यासाठी काम करतो, तुम्ही त्याला कामाला लावा, तुमचे सगळे कामं एआय करेल. मग याच्यामध्ये एआय ऑटोमेशन देखील आपण कव्हर करतो. N8N असेल, Make.com आहे, झॅपियर आहे, हे असे प्लॅटफॉर्म आहेत की जे एआय ऑटोमेशनसाठी सध्या पॉप्युलर आहेत. आपल्या ह्याच कोर्समध्ये आपण ते देखील कव्हर करतो. आणि एवढंच नाही, तर आपण जेवढं काही सगळं शिकतोय, त्याच्यावर आपण रिअल लाईफ प्रोजेक्ट, म्हणजे आपल्या व्यवहारामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी वापरतो, त्याचे सगळे प्रोजेक्ट्स आपण कव्हर करतो. हो, आपण याच्यामध्ये व्हॉट्सअप ऑटोमेशन देखील इंटिग्रेट केलेलं आहे. व्हॉट्सअप ऑटोमेशन कसं करायचं, त्याचबरोबर ईमेल ईमेल ऑटोमेशन कसं करायचं, तुमचा टेलिग्राम असेल तो कसा इंटिग्रेट करायचा, हे सगळं आपण या ठिकाणी कव्हर करतो. आता मी सगळं सांगत बसलो तर एक मोठी व्हिडिओ होऊन जाईल. म्हणून मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, की हा एक मास्टर कोर्स आहे. आणि हा कोर्स केल्यानंतर तुम्ही पुन्हा एआयचा कुठलाही वेगळा सब कोर्स करायची तुम्हाला गरज पडणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. आतापर्यंतच्या झालेल्या बॅचेस मधले माझे सगळे स्टुडंट्स 100% सॅटिस्फाईड आहेत.
तुम्ही मला ह्या नंबरवर व्हॉट्सअप करून चौकशी करू शकतात या कोर्सविषयी. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी कोर्सचं डिटेल आणि रजिस्ट्रेशनची लिंक देखील दिलेली आहे. तुम्ही तिथून कोर्सचं रजिस्ट्रेशन करा. आता या कोर्सची ऍक्च्युअल फी 10,000 रुपये असते, परंतु कोडिंग कट्टाच्या आपल्या सबस्क्रायबर्ससाठी आपण 50% डिस्काउंट देत असतो. आणि 50% डिस्काउंटमुळे तुम्हाला हा संपूर्ण कोर्स, एवढा सगळा मोठा कोर्स फक्त आणि फक्त 5,000 रुपयामध्ये करता येऊ शकतो. ही सुवर्ण संधी तुम्ही सोडू नका. मराठी भाषेमध्ये आपल्या लोकांसाठी तयार केलेला हा कोर्स तुम्ही नक्की जॉईन करा. आणि चला आता आपली व्हिडिओ आपण सुरू करूया. बघा, आता जे जे टूल आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे ते गुगलचं आहे. मग आता हे सुरू कसं करायचं बघा. तुम्ही तुमचा गुगल क्रोम ब्राउझर सुरू करा. त्याच्यामध्ये तुम्ही गुगलच्या वेबसाईटवर या. तुम्ही लॉग इन वगैरे करून घ्या तुमच्या गुगल अकाउंटने. आणि इकडे बघा, इथे गुगल ऍप्स असतात बघा. या ठिकाणी इथे हे डॉट जे दिसत आहे इथे क्लिक करा. आणि याच्यामध्ये तुम्हाला विड्स नावाचं हे गुगलचं टूल दिसतंय बघा, विड्स. आणि बस तुम्ही या विड्सवर क्लिक करा. सोपं आहे. म्हणजे तुम्ही लॉग इन करून घेतल्यानंतर तुम्ही विड्सवर येतात. आता हा जो विड्स आहे 100% फ्री आहे. विवो 3.1 त्याच्यामध्ये तुम्ही यूज करतायत. लेटेस्ट गुगलचं जे व्हिडिओ मॉडेल आहे ते. अनलिमिटेड यूज करताय. कुठल्याही प्रकारचं लिमिटेशन नाहीये. ना कुठलं सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यायचंय, ना काही करायचंय. इथून अनलिमिटेड व्हिडिओज तुम्ही जनरेट करा. आता हा नुसतं व्हिडिओ जनरेटर आहे का? नाही, हा एडिटर पण आहे. खूप सारा आहे याच्यामध्ये. आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. बघा, इथे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ जी बनवायची आहे ती लँडस्केप, पोर्ट्रेट की स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये पाहिजे. आता मला लँडस्केप हवी आहे म्हणून मी इथे क्लिक केलं. तुम्ही काय काय करू शकतात बघा. इथे त्यांनी काही आपल्याला डेमो दिलेत. इथे विवो 3.1 तुम्ही यूज करतात. 8 सेकंदाची तुम्ही व्हिडिओ क्लिप जनरेट करतात. पण 8 सेकंदाच्या किती जनरेट करायच्या याला काही मर्यादा नाहीये. तुम्ही अनलिमिटेड व्हिडिओ इथे जनरेट करतात. ठीक आहे. एक सीन बाय सीन तुम्ही क्रिएट करत जातात. 8 सेकंदाचा एक एक सीन आपला तयार होत जातो. तुम्हाला स्लाइड शो असेल तुमच्याकडे, त्याला व्हिडिओमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकतात. तुम्ही तुमचा स्वतःचा आवाज रेकॉर्ड करू शकता. तुमचा व्हिडिओ कॅमेरा वगैरे ऑन करून तुमचा स्वतःचा फेस तुम्ही रेकॉर्ड करू शकतात. रेकॉर्ड युअर सेल्फ. किंवा तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग सुद्धा करू शकतात. तुमच्या मशीनमध्ये काही क्लिप्स वगैरे असतील त्या तुम्ही अपलोड करा. त्या तुम्ही इथे यूज करू शकतात. काही टेम्पलेट्स आहेत इथे दिलेले, ते देखील तुम्हाला वापरता येऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला इथे इमेजेस वगैरे जनरेट करता येतात. स्टोरी बोर्ड तुम्ही तयार करू शकतो. एआय अवतार्स तुम्ही यूज करू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे. आणि म्युझिक देखील तुम्हाला जनरेट करता येतं. म्हणजे गुगलच्या जेवढ्या ऍक्टिव्हिटी आहेत सगळ्या एका ठिकाणी त्यांनी बिल्ड करून दिल्या आहेत आपल्याला. आता आपण ब्लँक पासून सुरुवात करू. ब्लँक विडवर मी क्लिक करतो. आणि एक आपल्याला स्टोरी या ठिकाणी जनरेट करायची आहे. बघा, आता मी इथे आलो. हा विडचा एक सिंपल डॅशबोर्ड आहे जिथे तुम्ही तुमचं वर्कआउट करतात. याच्या उजव्या बाजूला बघा, इकडे इकडे तुम्हाला वेगवेगळे टूल दिलेत. तुम्हाला एआयच्या मदतीने व्हिडिओ क्लिप जनरेट करायचे असेल तर हा पहिला ऑप्शन आहे. हा अवतार ऑप्शन सध्या इथे तुम्हाला दिसत नाही, कारण तुम्ही फ्री मध्ये नाही वापरू शकत. जर तुमच्याकडे गुगल जेमिनीचं पेड व्हर्जन असेल तर अवतार ऑप्शन तुम्हाला वापरता येईल. फ्री मध्ये फक्त अवतार नाहीये, बाकी सगळं आहे. व्हॉइस ओव्हर तुम्हाला इथे तयार करता येईल. इमेजेस तुम्ही जनरेट करू शकता. नॅनो बनाना इथे इंटिग्रेट केलेला आहे. नॅनो बनानाच्या मदतीने तुम्ही इमेजेस जनरेट करू शकतात. तुम्ही इथे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात, ऑडिओ रेकॉर्ड करू शकतात. तुमच्या मशीन मधल्या फाईल्स तुम्ही अपलोड करू शकतात. स्टॉक व्हिडिओज तुम्हाला बऱ्याचशा दिलेल्या आहेत, त्या तुम्ही यूज करू शकतात. कॅप्शन जनरेशन आहे. टेक्स्ट तुम्हाला काही कुठे वापरायचं असेल तर ते वापरू शकतात. टेम्पलेट्स दिलेत. वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स आहेत. खूप सारा कंटेंट इथे आपल्याला दिलेला आहे. इथे खाली बॉटमला जर बघितलं, ही टाइमलाईन आहे बघा. तुम्ही जर एखादी व्हिडिओ एडिट केलेली असेल याच्या आधी, तर तुम्हाला टाइमलाईन बद्दल ऑलरेडी माहिती असेल. जर तुम्ही बिगिनर असाल तर तुमच्यासाठी मी सांगतोय. मग इथे बघा, हा एक सीन आहे. इथे तुम्ही एक सीन ऍड करतात. परत तुम्हाला पुढचा सीन याच्यात ऍड करायचा असेल तर या प्लस बटनला क्लिक करा. याच्या पुढे एक सीन ऍड होईल. आणि बस ही एक टाइमलाईन जी आहे ती मोठी मोठी अशी होत जाईल. आणि तुम्ही एक मोठी लॉंग व्हिडिओ इथे तयार करू शकतात. वरती तुम्हाला मेनू वगैरे दिलेला आहे. हे साईडचे जे ऑप्शन आहेत इथून मेनू मधूनही तुम्हाला घेता येऊ शकतात. तुम्हाला या व्हिडिओला काही टायटल द्यायचं असेल तुम्ही टायटल देखील देऊ शकतात. आता मी एक स्टोरी तुम्हाला या ठिकाणी बिल्ड करून दाखवतो. बघा, मी काय केलं, चॅट जीपीटी कडून एक स्टोरी लिहून घेतली. एक स्टोरी चॅट जीपीटीने मला लिहून दिली. छोटा रोबोट बडा सपना, हे आपल्या स्टोरीचं टायटल आहे. मग त्याच्यात मला इमेज प्रॉम्प्ट आणि व्हिडिओ प्रॉम्प्ट हवे होते. त्यांनी मला त्या स्टोरीसाठीचे इमेज प्रॉम्प्ट आणि व्हिडिओ प्रॉम्प्ट लिहून दिले. आणि डायलॉग्स पण लिहून दिले. मी डायलॉग सेपरेट पण लिहून घेतले त्याच्याकडून. हा पहिला सीन, हा दुसरा सीन, तिसरा, चौथा, असे 4-5 सीन त्यांनी आपल्याला इथे लिहून दिले. ठीक आहे. मी डायलॉग्स त्याचे वेगळे हिंदीमध्ये लिहून घेतले. या ठिकाणी बघा, ते सेम वरच्या स्टोरीचे हिंदीमध्ये हे डायलॉग्स मी लिहून घेतले. कारण इंग्लिशमध्ये उच्चार प्रॉपर होत नाही, म्हणून मी त्यांना इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये हे डायलॉग लिहून घेतले. हिंदी, मराठी कुठलीही भाषा तुम्हाला
वापरता येऊ शकते. 5 सीन आहेत, 5 डायलॉग मी त्याच्याकडून लिहून घेतलेले आहेत. चला आता आपल्या स्टोरीचं टायटल आहे या ठिकाणी की छोटा रोबोट बडा सपना. मग आपण काय करूयात बघा, जसं सिनेमाचं टायटल असतं तसं इथे एक टायटल सीन आपण पहिले जनरेट करू. तो कसा तयार करायचा बघा, इकडे स्क्रोल करून तुम्ही बॉटमला या ठिकाणी बघा, इथे तुम्हाला टेम्पलेट्स ऑप्शन दिलंय बघा. टेम्पलेट्स मध्ये तुम्ही गेलात की इथे तुम्हाला खूप सारे टेम्पलेट्स दिलेले आहेत. याच्यातून तुम्हाला तुमच्या स्टोरीसाठी जे चांगलं टेम्पलेट वाटलं ते तुम्ही इथून घेऊ शकतात. म्हणजे हे वरचं सुरुवातीचं टायटल बनवण्यासाठी, ठीक आहे, म्हणजे जसं सिनेमाचं टायटल असतं त्या पद्धतीने तुम्ही इथून टायटलसाठी एक घेऊ शकतात कुठले. चला मी हे मला बरं वाटतंय, मी हे यूज करतोय. तुम्ही निवडा तुमच्या पद्धतीने, तुम्हाला जे वाटेल ते. हा पहिला जो सीन आहे म्हणजे टायटलसाठी मी याला यूज करतो. याला इन्सर्ट करूयात आपण इकडे. इथे आला बघा इन्सर्ट, आणि हे एडिट करून घेऊ. आपल्या स्टोरीचं जे टायटल आहे या ठिकाणी बघा, ते हिंदीमध्ये आहे, तेच घेऊ आपण इथे. खाली बघा इथे हिंदीमध्ये मी टायटल त्याने लिहून दिलेलं आहे, छोटा रोबोट बडा सपना. हे आपल्या स्टोरीचं टायटल आहे. ते टायटल मी या ठिकाणी इथे पेस्ट करून घेतो बघा. इथे टायटल इथे पेस्ट करून घेतलं, छोटा रोबोट बडा सपना, म्हणजे आपल्या स्टोरीचं हे टायटल असेल. याच्यासाठी आता याला प्ले करून बघू शकता तुम्ही. हा बघा पहिला सीन तुमचा असा दिसेल, छोटा रोबोट बडा सपना. खाली डायरेक्टेड बाय तुम्ही तुमचं नाव वगैरे टाकू शकतात. ठीक आहे, मी इथे आता हे डायरेक्टेड बाय हे नाव जे आहे इथे मी माझं नाव ऍड करून घेतो, डायरेक्टेड बाय सुनील निकम. ठीक आहे. आता याला एक असं छान म्युझिक पण आपल्याला द्यायचंय. म्युझिक कसं जनरेट करायचं बघा, तुम्ही परत बिगिनिंगला या. बघा इथे स्टॉक मध्ये जर आलो आपण, तर स्टॉक मध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत बघा. तुम्हाला इथे म्युझिक पण दिलेलं आहे बघा. तुमच्या या टायटल साठी सुटेबल म्युझिक तुम्ही इथून घेऊ शकतात. मी इथे म्युझिक वर क्लिक करतो, साऊंड इफेक्ट्स पण आहेत इथे. आपण म्युझिक घेऊयात. म्युझिक मध्ये बघा खूप सारे म्युझिक इथे दिसतात, तुम्ही प्ले करून बघा. तुम्हाला जे म्युझिक आवडेल ते तुम्ही इन्सर्ट करा. हे म्युझिक आपल्याला आवडलं. आता हे म्युझिक जे आहे हे इन्सर्ट करायचं आहे. इथे बघा प्लस बटन आहे, याला क्लिक करा. हे म्युझिक इकडे इन्सर्ट होऊन गेला बघा. प्ले बंद करा. आता हे जे म्युझिक आहे हे फक्त आपल्याला टायटल पुरतं हवं या ठिकाणी. मग त्याची जी लेंथ आहे ही एवढी मोठी, ही आपल्याला कमी करून घ्यायची, म्हणजे त्याला आपल्याला ट्रिम करून घ्यायचं आहे. तर आता त्याचा जो एंड आहे इथे, तो तुम्ही कमी करू शकतात. हे जे म्युझिक आहे याला तुम्ही फक्त या स्लाइड पर्यंतच इथपर्यंत ठेवा. ठीक आहे, आता हा सीन मला नकोय, समजा मी हा डिलीट करून टाकतो. आता बघा हे टायटल कसं दिसतंय बघा, आपलं प्ले करून बघूयात. तर हे जे म्युझिक आहे हे तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. तुम्हाला इथे भरपूर म्युझिक दिलेले आहेत, तुम्हाला हवं असलेलं एक म्युझिक तुम्ही टाकून घ्या. ठीक आहे, आता आपली स्टोरी आपल्याला या ठिकाणी पुढे कंटिन्यू करायची आहे. आता मी काय करतो बघा, पुढचा सीन, इथे पुढचा सीन मला ऍड करायचा आहे. मी इथे प्लस बटनला क्लिक करतो. इथे प्लसला क्लिक केल्यानंतर एक नवीन सीन ऍड होईल. ओके, या सीन साठी आपण काय करूयात, पहिले इमेज तयार करून घेऊ. चॅट जीपीटीने मला इमेज साठी एक प्रॉम्प्ट लिहून दिलेला आहे बघा. सीन 1 चा हा प्रॉम्प्ट आहे. सॉरी, इथून हा सीन 1 साठीचा इमेज प्रॉम्प्ट आहे. हा मी कॉपी करतो बघा इथून. याच्यामध्ये एक रोबोट आहे आणि तो असा पडलेला आहे, सगळं मोडतोड झालेली सगळ्या गोष्टी आहेत, तर तिथे तो पडलेला असा काहीतरी सीन आहे. ठीक आहे, मी आता इथे इमेज जनरेट करण्यासाठी बघा हा नॅनो बनाना मॉडेल आहे बघा, याला क्लिक करतो आणि तो जो प्रॉम्प्ट आहे तो मी इथे पेस्ट करतो. मला इमेज कोणत्या साईज मध्ये हवी आहे ते तुम्ही त्याचा ऍस्पेक्ट रेशो घ्या, लँडस्केप साईज मध्ये मला हवी आहे, आणि बस जनरेट करतो. आता तो आपल्याला त्या रोबोटची एक इमेज जनरेट करून देईल बघा, आणि मग त्या इमेजला आपल्याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करून पहिला सीन जो आहे आपला तो तयार होऊन जाईल. अगदी बिगिनर म्हणजे ज्याला शून्य नॉलेज आहे व्हिडिओ एडिटिंगचं, तो देखील हे करू शकतो. बघा इमेज तर तयार झाली. आता ही इमेज इकडे इन्सर्ट करून घेऊ आपल्या सीन मध्ये. इथे क्लिक करा, इमेज तुमची इकडे इन्सर्ट होऊन जाईल बघा. इथे इन्सर्ट वर क्लिक करा, इमेज आली. त्या इमेजला आपण फुल स्क्रीन इथून इथपर्यंत असं ठेवून घेऊयात. ठीक आहे, ही इमेज आपण ठेवून घेतली. आता या इमेजला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. इथे कन्वर्ट टू व्हिडिओला क्लिक करा. मग इथे ती इमेज रेफरन्स साठी येऊन जाते बघा. आता तो जो व्हिडिओ प्रॉम्प्ट आहे बघा, हा हा व्हिडिओ प्रॉम्प्ट आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ प्रॉम्प्ट मी इथून कॉपी करतो, इथे पेस्ट करतो, आणि त्याचा जो डायलॉग आहे, आता हिंदीमध्ये डायलॉग आपल्याला घ्यायचा आहे.
इथे बघा तुम्ही खाली जर गेलात स्क्रोल करून, तर इथे मी काही डायलॉग बनवून घेतलेले दिसत आहे बघा हे. हा, रोबोट बोलतोय असा एक डायलॉग आहे. आता हा रोबोटचा डायलॉग, पहिल्या सीनचा हा डायलॉग मी इथून कॉपी करतो आणि इथे इथे मी रोबोट बोलतोय असं मला दाखवायचंय. मी इथे रोबोट से असं म्हणतो, रोबोट से, आणि मग त्याच्या पुढे तो डायलॉग जो आहे तो पेश करतो. आता रोबोट एकदम स्लो आवाजामध्ये बोलतोय, म्हणजे तो बिचारा असा थकलेला आहे आणि असा काय म्हणू आपण परेशान आहे, त्याच्यात तो डायलॉग बोलतो. मग स्लो व्हॉइस मध्ये तो असला पाहिजे, ठीक आहे. मग इथे मी त्याला ही इन्स्ट्रक्शन जी आहे ब्रॅकेट मधली स्लो व्हॉइस, ही पण मी त्याला देऊन टाकतो या ठिकाणी. बघा म्हणजे रोबोट जो बोलतोय तो स्लो व्हॉइस मध्ये बोलतोय. हे बघा इथे रोबोट से स्लो व्हॉइस मध्ये तो बोलतोय की क्या मेरी कोई किंमत नहीं है, असं तो बोलतोय. आणि क्या मैं बस यूं ही बेकार पडा रहूंगा, असा त्याचा डायलॉग आहे. ठीक आहे. आता हा पहिला सीन आपण जनरेट करू. बघा ही इमेज जी आहे ती व्हिडिओमध्ये जनरेट होऊन जाईल बघा आता. आणि फास्ट एकदम, म्हणजे तुम्ही बघा त्याचा स्पीड वगैरे देखील तुमच्या लक्षात येईल. अगदी फटाफट फटाफट सगळ्या व्हिडिओ क्लिप तो बनवतो आणि फायनल व्हिडिओ आपली एक लॉंग व्हिडिओ मोठी सहज तयार होऊन जाते. म्हणजे इतकं कमालीचं टूल आहे. म्हणजे मी आता ते स्वतः जेव्हा पहिल्यांदा वापरलं, मी स्वतः सरप्राईज झालो आणि मला वाटलं की आपण याची एक व्हिडिओ तयार करावी. म्हणून आजची ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी कोडिंग कट्टावर घेऊन आलेलो आहे. तुम्ही स्वतः हे वापरून बघा टूल, तुम्हाला नक्कीच ते आवडेल. आता बघा याचा स्पीड तुम्हाला दिसतोय, मी मुद्दाम अनकट या ठिकाणी दाखवतोय, म्हणजे किती झटपट व्हिडिओ तयार होते ते देखील मला तुम्हाला दाखवायचे. म्हणून मी इथे काही स्किप न करता जेवढा वेळ तो ऍक्च्युअल घेतोय तेवढा पूर्ण मी त्याला घेऊ देतोय. या ठिकाणी बघा पर्सेंटेज तुम्हाला प्रोग्रेसमध्ये दिसत आहेत आणि अगदी काही सेकंदात आपली फायनल व्हिडिओ तयार होऊन जाते. बघा झाली तयार. आणि आता ही व्हिडिओ आपल्याला बघायची प्ले करून. क्या मेरी कोई कीमत नहीं है? क्या मैं बस यूं ही बेकार पड़ा रहूंगा? तर ही व्हिडिओ क्या मेरी कोई कीमत नहीं है? म्हणजे त्या इमेजला आता व्हिडिओने रिप्लेस करून घेतला आपण. त्याला प्रॉपर तुम्ही साईज वगैरे जी आहे ती फुल स्क्रीन व्यवस्थित करून घ्या. हे बघा इथे, म्हणजे ती व्हिडिओ क्लिप जी आहे ती प्रॉपर इन्सर्ट त्या ठिकाणी करून घेतलेली आहे आपण. आता तुम्ही बघा पूर्ण सीन जो आहे पहिला टायटल पासून प्ले करतो. बघा मी इथून प्ले करतो आणि तुम्हाला दिसेल बघा या ठिकाणी आता कशा पद्धतीने हे चालत आहे. क्या मेरी कोई कीमत नहीं है? क्या मैं बस यूं ही बेकार पड़ा रहूंगा? तर हा पहिला सीन तयार झाला. बस बिलकुल सेम प्रोसेस तुम्ही रिपीट करणार. मग आता इथे मी काय केलंय, पुन्हा सेकंड इमेज साठी या ठिकाणी प्रॉम्प्ट घेतलेला आहे. बघा सेकंड इमेजचा प्रॉम्प्ट कॉपी करा. हा इमेजचा प्रॉम्प्ट, त्याच्यापासून इमेज तयार होईल. पुन्हा त्याचा व्हिडिओ प्रॉम्प्ट घ्या, डायलॉग घ्या, पेस्ट करा आणि सीन बाय सीन या व्हिडिओ इथे तयार होत जातील. ठीक आहे. आता तुम्ही स्वतः ट्राय करून बघा. प्लस करायचा, फक्त पुढचा सीन इथे ऍड होईल. आणि सेम प्रोसेस तुम्ही जी मी पहिल्या सीन साठी केली ती सेम प्रोसेस तुम्ही दुसऱ्या सीन साठी करा. परत सेम प्रोसेस तुम्ही तिसऱ्या सीन साठी करा आणि तुमची लॉंग व्हिडिओ जी आहे मोठा सिनेमा तयार होऊन जाईल. आणि फायनली मग हे सगळं टोटल व्हिडिओ तयार झाल्यानंतर याला इथे तुम्हाला एक्सपोर्ट करायचं. मी प्ले करून दाखवतो बघा. आता जेवढा व्हिडिओ आपला प्ले तयार झालेला आहे त्याला फुल स्क्रीन आपण प्ले करून बघूयात कसा दिसतो बघा. क्या मेरी कोई कीमत नहीं है? क्या मैं बस यूं ही बेकार पड़ा रहूंगा? तर आता इथे ही जी व्हिडिओ तयार झाली, म्हणजे जी काय तयार होईल पूर्ण, तिला तुम्हाला इथे एक्सपोर्ट करायचं आहे बघा. इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. एक्सपोर्ट टू युट्यूब, तुम्ही डायरेक्ट युट्यूबवर नेऊ शकता याला. डाउनलोड ऍज MP4. आता बरेच जणांनी काय केलं माहितीये का, मधल्या काळामध्ये AI ने व्हिडिओ तयार केल्या तर मग त्या मॉनिटाईज होत नाही वगैरे, असा खूप खूप मोठ्या अशा गैरसमजुती पसरवून ठेवल्यात. पण तसं नाहीये. कंटेंट काय आहे तुमचं त्याच्यावर ते डिपेंड करतं. म्हणजे आता ही व्हिडिओ आपण पूर्ण AI ने बनवतोय. त्याने सांगितलं एक्सपोर्ट टू युट्यूब. इथून जर तुम्ही AI ने बनवलेली व्हिडिओ एक्सपोर्ट करून युट्यूबवर ठेवू शकतायत, 100% मॉनिटाईज होईल. त्याच्यात तुमचे एफर्ट्स दिसले पाहिजे, काहीतरी मेहनत तुमची दिसली पाहिजे. कॉपी पेस्ट करून फक्त इकडनं तिकडनं काहीतरी कंटेंट उचललं, मास प्रोडक्शन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे कोणीतरी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेली बघितली, बस तिलाच कॉपी मारलं आणि आपली व्हिडिओ म्हणून खपवली, असं जे कंटेंट आहे ते मात्र मॉनिटाईज होत नाही.
म्हणजे आता YouTubeवर तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी हे सगळ्यात सुंदर टूल आहे आणि 100% तुम्हाला हे वापरायला हरकत नाही. याच्यात अजून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ॲड करता येतात. तुम्ही तुमचा फेस रेकॉर्ड करू शकतात, स्क्रीन रेकॉर्ड करू शकता, ठीक आहे. फायनली तयार झालेली व्हिडिओ तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकता. डाउनलोड ॲज MP4 केलं, तर तुमच्या लोकल मशीनमध्ये ही व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल आणि मग ती तुम्हाला कुठेही तुमच्या पर्पजसाठी यूज करता येऊ शकते. तर अतिशय सुंदर असं हे टूल आहे. तुम्ही स्वतः ट्राय करा. खूप सारे फीचर्स त्याच्यामध्ये बेस्ट दिलेले आहेत आणि अगदी सहज पद्धतीने म्हणजे बिगिनर सुद्धा सहज व्हिडिओ तयार करू शकतो. मंडळी, आजची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल, तर मग लाईक करा, कमेंट करा आणि विसरू नका आपला AI मास्टर कोर्स जो आहे तो मराठी भाषेमध्ये मराठी माणसांसाठी तयार केलेला कोर्स आहे. आत्तापर्यंतच्या सर्व स्टुडंट्सला तो 100% सॅटिस्फाईड करणारा कोर्स आहे आणि तुम्ही देखील हा कोर्स या ठिकाणी जॉईन करावा अशी माझी इच्छा आहे. आणि AI जो आहे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाला त्याची गरज आहे. आता ते सांगायची गरज नाही उरली. प्रत्येकाला समजतंय आता की AI शिवाय पुढचं आयुष्यच अवघड आहे. त्यामुळे AI शिकणं हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे आणि तुम्ही साईड हसल म्हणून त्याचा उपयोग करून घेऊ शकता. चला आता जास्त बोलण्यापेक्षा आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.